सरकारचा मित्र व्यापारी जनता झाली भिकारी, सरकारचा मित्र व्यापारी जनता झाली भिकारी, कोण म्हणतो करणार नाही गेल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो करणार नाही। वाढीव बिलाचा झटका देई ग्राहकांना 440 व्होल्टचा झटका अशा प्रकारचे फलक जर आपण पाहिले तर या ठिकाणी आपल्याला या जन आंदोलनामध्ये पाहायला मिळतंय। स्मार्ट मीटरचा हल्ला, मारी ग्राहकांच्या खिशावर हल्ला अशा प्रकारचे फलक जर आपण पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं तर आज संपूर्ण जर आपण जन आंदोलन पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो महाविद्युत केंद्राचा हा कार्यालय या ठिकाणी पाहिलं जातं आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। सागर आवाज भारत माता की शिवाजी महाराजांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा बंद करा बंद करा हे जागेवर तुम्ही येत आहेत ना ते येत आहेत पुढे येतात हे पाऊस येतो लवकर सर या हे मागे ना सगळे मागे मागे हे माईक घे पुढे सर स्मार्ट मीटर विरोधामध्ये आज या ठिकाणी जन आंदोलन जे आहे ते उभारलेलं आहे, काय सांगा? मला असं वाटतं की तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रात फिराल तर शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांचं मत असं आहे, माझं स्वतःचं देखील, कारण या महिन्यात मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे। जर कुठल्याही घरात गेलात आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय तर ज्याला 2000 रुपये बिल येत होता त्याला 4000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 5000 रुपये बिल येत होतं त्याला 10000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 10000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20000 रुपये बिल यायला लागलं। मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय, स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना, काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला, इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय। ज्या माणसाला पगार 10000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10000 रुपये आलेलं आहे। तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे। मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडते। मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा,
सो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत. जर तुम्ही लोकांचं बिल बघाल, आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे, आमच्याला 12,000 रुपये बिल आलं. 2,500 रुपये बिल यायचं, आज डायरेक्ट 12,000 रुपये बिल आलं. चाळीतल्या माणसाला जर 12,000 रुपये घराचं बिल येणार असेल, त्यांनी जगायचं कसं? बाकी खायचं काय? लाईट की वीज? तो या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे. जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल. शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे. ज्यांना 10,000 रुपये बिल आहे, ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहेत. की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचं आहे की ओव्हर टाईम करायचं याच्या पुढे जाऊन की लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल. बरं, तुम्ही तिथं थांबता का नाही? 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट कट करताय. ही कुठली माणुसकी आली? ही कुठली माणुसकी आली? तुम्ही नट सांगता लोकांचे जर मीटर काढणार असाल, लाईट कापणार असतील तर या सगळ्यांना विरोध होईल. याच्या पुढे जर कोणाच्या घरात जाऊन मीटर कापण्याचा प्रयत्न केला तर जो कोणी तिथे जाईल, जो कोणी अधिकारी तिथे जाईल, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल. सर जबरदस्ती मीटर लावले जातात, कडी लावून मीटर लावले जातात काही ठिकाणी. तर नियम असा सांगतो की ज्याला लावायचं आहे त्यांनी लावावं ना. सो हे बळजबरी मीटर लावायचं काम काय? टार्गेट दिलं जातं. ही मुलं मला त्या दिवशी येऊन भेटली, जी मीटर लावतायत ती मुलं मला काही दिवसापूर्वी येऊन भेटली होती आणि त्याने आम्हाला सांगितलं अधिकारी आम्हाला टार्गेट देतात की दिवसाला एवढं काम झालंच पाहिजे. तर अधिकाऱ्यांनी काय कंपन्यांच्या सुपाऱ्या घेतल्यात का टार्गेट द्यायला? तो बळजबरी पण जिथे कुठे लावत असतील तर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधा. खात्रीने सांगतो की तो मीटर बदलला जाणार नाही, माणूस बदलला नाही. विजया थलपती जसं त्याच्या राज्यामध्ये करून दाखवलं का वाटतं? राज्याचे आपले मुख्यमंत्री हा व्यापारी आहे. हे ही सगळी व्यापारी संघटना आहे. त्यांना लोकांची काही घेणं देणं. आता एवढी जर लोक महाराष्ट्रभर विरोध, 3 लाख तक्रारी आल्या ते स्वतः म्हणतात. 3 लाख लोक कमी होतात का? माझं मत आहे की या सगळ्या लोकांचा विरोध आहे ना. लोकांना ज्या गोष्टीचा विरोध आहे ती गोष्ट करू नका. बळजबरी आमच्यावर प्रत्येक गोष्ट का लागताय? म्हणजे निवडणुका आल्या की लाडकी बहीण सारखी एखादी योजना आणायची आणि नंतर त्या 1,500 रुपयाच्या बाईला द्यायचे आणि लाईटच्या बिलाच्या रूपाने तिच्याकडनं 10,000 रुपये काढायचे. हे कसले भाऊ? हे लुख्खे भाऊ आहेत सगळे. अधिकाऱ्यांना असा कुठला टार्गेट दिला जातोय की ते सांगतात की तुम्ही हा टार्गेट अचीव करा? अधिकारी जी मुलं खाली मीटर लावतात त्यांना टार्गेट दिला जातोय की दिवसाला एवढे मीटर तुम्हाला बदलावेच लागतील. तुम्ही त्या मुलांशी बोललात जी काम रस्त्यावर जाऊन काम करतायत त्यांची तर हालत खूप खराब आहे. ऑलरेडी लोकांचा विरोध होतोच आहे. त्याच्यासोबत अधिकारी वर्गाकडनं पण त्याला मार पडतोय. तर मला असं वाटतं की अधिकारी वर्गाने जर हे सगळं थांबवलं तरच हे थांबेल. नाहीतर महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो पुढचं आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या नंतर हा लाईट मीटरवर महाराष्ट्रात होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठीमागे बंद करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. अरे बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. आपण पाहू शकतो संपूर्ण अधिकारी जे आहेत ते सरकारचे मित्र जे आहेत ते अशा या ठिकाणी सांगितलं. संपूर्ण पाहू शकतो संपूर्ण महाराष्ट्र सैन्य स्मार्ट मीटर विरोधात या ठिकाणी जे तो जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण निषेध करत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात. मीडिया तोच लढा मार्ग नवा.